नमस्कार सर्वांना. तर आपण एक्सरसाइज करणार आहे. तर सर्वांनी कोणत्या कोणत्या एक्सरसाइज केल्या पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय. तुम्हाला सहज शक्य होईल यातल्या त्या एक्सरसाइज तुम्ही करा. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्याला होत नसेल त्याने ते एक्सरसाइज स्किप करावे. तुमच्याच्याने जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही एक्सरसाइज करा. आपण 5 प्रकारामध्ये एक्सरसाइज करू. हे बघा, एक उभं राहून, एक सरळ झोपून, पालतं झोपून, बसून आणि प्राणायाम. ओके. तर ह्या प्रकारच्या एक्सरसाइज मी तुम्हाला दाखवतोय करून. त्यातले तुम्हाला जे जे जमेल ते तो तुम्ही करावे आणि निरोगी आरोग्यवान म्हणजे चांगलं राहावे. ह्या काही दिवसापुरत्या राहतील. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ह्याच्यात पारंगत होशाल, व्यवस्थित करता येईल, त्यानंतर तुम्ही दुसऱ्या एक्सरसाइज मी तुम्हाला देईल. याच्यात काही भाग बनवेल कारण वेळ लागतो व्हिडिओ बनवायला, एक्सरसाइज द्यायला. शिकवताना चुकी नाही झाली पाहिजे त्याची काळजी घ्यावी लागते. अशा बऱ्याच गोष्टी आहे. त्याला सर्व काही विचारपूर्वक व्यायामाचे प्रकार करावे लागतात. नंतर त्याला एडिट करावं लागेल आणि मग तो तुम्हाला पाठवावा लागेल. वेळ लागतो, फार वेळ वाया जातो आणि वेळेचा अभाव आहे, कामाचा लोड आहे आणि बाहेर उष्णता फार आहे. पण मग कसं आहे, तरी पण एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. तर आपण योगामध्ये काय काय एक्सरसाइज करू शकतो तर मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगेल आणि त्याचा तुम्ही 2 किंवा 3 आवर्तने, म्हणजे ते 2 वेळा किंवा 3 वेळा किंवा 1 वेळा तुम्ही तुमच्या याच्यानुसार त्या करू शकतात. ओके. तर मी तुम्हाला काही गोष्टी 2 वेळा करून दाखवेल, काही गोष्टी 1 वेळा करून दाखवेल. तर ते तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता. त्या पद्धतीने तुम्ही ते करावं असं माझं म्हणणं आहे. हा आपला इंट्रोडक्शन होता की कोणीही करू शकतं, फक्त ज्याला काही त्रास असेल. मग त्रास कुठं झाला पाहिजे, म्हणजे व्यायाम करताना कुठला अवयव आपण कोणतं आसन करतोय आणि त्या आसनाचा कुठं त्रास झाला पाहिजे हे तुम्हाला जाणवलं पाहिजे. तुमचं पोश्चर कसं असलं पाहिजे, ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगेल. परंतु आता आपण करतोय म्हणून सांगतोय की अजून पण तेच सांगतोय की ज्याला जितकं शक्य होईल, दुखणार नाही याची तुम्ही काळजी घ्यावी. जितकं शक्य होईल तितकाच व्यायाम करावा आणि बळजबरी करू नये, शरीराला ताण तणाव हे ते देऊ नये. फक्त माझं म्हणणं आहे की ह्या गोष्टी तुम्ही नियमित स्वरूपाने रोज थोड्या थोड्या प्रमाणात तुम्हाला जेवढं शक्य होईल तितक्या तुम्ही त्या कराव्या, एवढंच मला सांगणं आहे. तर आपण आता सुरू करूया. तुम्ही पण हे सुरू करू शकता. हे बघा, आता सर्वात पहिले आपण उभं आहे, समजा उभ्या स्थितीतले आसनं करू किंवा व्यायाम करू. आपण सध्या फक्त निरोगी कसं राहू, शरीराचे अलाइनमेंट कसे होईल, मसलमध्ये स्ट्रेंथ कशी येईल किंवा डायजेशन कसं सुधरेल, किडनी, लिव्हर वगैरे, लंग्स आपले कसे व्यवस्थित राहतील, नॅचरली पद्धतीने, हलक्या पद्धतीने, सहज रीतीने शक्य होईल असे व्यायाम आपण घेत आहे. ओके. कुठल्याही प्रकारचे जास्त हेवी, जास्त लोडेड अशा काही गोष्टी आपण घेत नाहीये. ओके. तर आपण सुरुवात करू. समजा असं हाताची जाळी केली किंवा सरळ केले तर खालून टाचावरती उचलायच्या, थांबायचं. 1 2 3 4 5 6 असं थांबलं, सोडलं आणि रिलॅक्स व्हायचं. पायात सारखं अंतर असेल, कुठल्याही प्रकारचं लोड नाही, काही नाही. ओके. त्यानंतर हाताची एक्सरसाइज करू आपण. हे तुम्ही 2 वेळा 3 वेळा तुमच्या पद्धतीनुसार 6 सेकंदाचा गॅप घेऊन तुम्ही करू शकता. ओके. असं. त्यानंतर पुढची एक्सरसाइज, हात समोर जुळवायचे, या साईडला जायचं, थांबायचं, परत समोर यायचं, या साईडला जायचं, थांबायचं, परत समोर यायचं. ही झाली 1 वेळा. तुम्ही हे 2दा पण करू शकता. प्रत्येक गोष्टीमध्ये थोडं थोडं अंतर घ्या, सावकाश करा. पोश्चरवरती जाऊन थांबा. म्हणजे आता त्या असा हात केला की इथे जाऊन तुम्ही थांबायचंय आणि पूर्ण शरीर सरळ आहे, फक्त हात वळलेले आहे, कमरेतून शरीर वळलेलं आहे आणि परत जागेवर यायचं समस्थितीत. पुन्हा ह्या कंडिशनमध्ये दोन्ही हात सरळ आहे. तर तुम्ही फक्त प्रयत्न करा, थांबून राहा, जास्त घाई करू नका, रिलॅक्समध्ये एक्सरसाइज करा. ओके. 2 झालं. तर ह्या कंडिशनमध्ये आता कमरेवर हात ठेवायचे, उजवा हात वरती कानाच्या लेवलला आणि एका कानीला वाकायचं. हे बघा, फक्त कमरेत वाकलो, खाली पाय सरळ आहे, 6 सेकंद थांबायचं, परत जागेवर यायचं, हात खाली, दुसरा हात वरती. ओके. या साईडला वाकायचं, हे तुम्ही 2 वेळा करू शकता. मोस्टली माझं मत आहे 1 वेळा करा, 2 वेळा करा, सावकाश करा, जितकं शक्य होईल तितकं करा. ओके. नंतर हात लांब करायचे. ओके. या कंडिशनमध्ये तुम्ही मागे पण जाऊ शकता
पण इथं थांबायचं आहे तुम्हाला, जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत थांबायचं आहे. 6 सेकंद. परत जागेवर यायचं. ओके. परत या साईडला जायचं, थांबायचं 6 सेकंद. ओके. परत जागेवर यायचं, हात खाली. हे झालं. ओके. तर तुम्ही 2-2 वेळा करू शकता. मी तुम्हाला एक वेळा दाखवतोय, वेळेचा अभाव आहे, व्हिडिओ फार मोठा होईल. ओके. हां. मग नंतर कमरेवर हात ठेवायचे, थोडं सावकाश पाठीमागे जायचं, थांबायचं. आणि ज्यांचं कंबर दुखत नसेल त्यांनी पुढे जायचं. गुडघे सरळ, थोडेसे गुडघे वाकले ना, परंतु हे करत असताना कमरेत वाकायचं नाही. हे बघा, हे माझं कंबर आहे, हे टाईट आहे आणि मी गुडघ्यात वाकलो, जर मला जर वाकायचं असेल ना तर गुडघ्यात वाकेल आणि खाली जाईल, हात जमिनीला लावेल आणि थांबेल. ओके. हा व्हिडिओ काही हुशार व्यक्ती, विद्वान व्यक्ती बघतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे. ते लोक एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतात. त्यांना म्हणजे मी नवीन लोकांना शिकवतोय, ज्यांना गरज आहे, ज्यांना एक्सरसाइज जमत नाही आहे, त्यांनी हलक्या फुलक्या एक्सरसाइजला सुरुवात करावी अशा व्यक्तींना मी शिकवतोय. ओके. तर काय होतं की म्हणजे लोक त्यांच्या पद्धतीने विचार करतात, पण मी शिकवतोय. तर हे झालं. त्यानंतर हात कमरेवर हात ठेवायचे. ओके. हां, सरळ उभं. आता इकडे खाली बघायचं. 1 2 1 2. इतकं गरम होतंय की घाम आताच पडतोय. ओके. चालेल. आता हात मोकळे करायचे, मागे जायचं, सावकाश पुढे जायचं, परत मागे जायचं, सावकाश पुढे जायचं. ओके. हे झालं उभ्याने. आता परत सावकाश, हळूहळू करा, वेळ लागेल. ओके. तर ह्या 2 साईड जे ते वाकलं थोडं थोडं. हे बघा, पुढचा व्हिडिओ याच्यापेक्षा चांगलं करून देईल. तुम्ही 10-15 दिवस हे करशाल ना रोज थोडं थोडं, तर तुम्हाला जास्त चांगलं वाटेल. ओके. त्यानंतर उभं राहिलं, सपोर्ट घेतला नाही घेतला तरी चालेल, तर एका पायावर उभं राहण्याची प्रयत्न करायचा. असा 1 2 3 4 5 6. प्रत्येकाला जमेल असं नाही, तुम्ही भिंतीचा सहारा घेऊ शकता. ओके. 1 2 3 4 5 6. व्हेरी गुड. आता हेच पाठीमागच्या बाजूने करायचं. हे बघा, असं दाखवून देतो. ओके. तिरपा उभा आहे मी, म्हणजे तुम्हाला दिसेल. हा पाय उचलला, दोन्ही हाताने पकडला. 1 2 3 4 5 6. दुसरी साईड 1 2 3 4 5 6. ओके. स्ट्रेच होता याच्याने. आता ही साईड, हे बघा, पुढून उचलला, थांबून राहायचं. 1 2 3 4 5 6. दुसरी बाजू 1 2 3 4 5 6. यस. आता नॉर्मली आपण ह्या सर्व गोष्टी करतोय, हे हळूहळू करायचं तुम्हाला, याच्यात वेळ घ्यायचा आहे. आता झालं हे उभं राहून. आता आपण करणार आहे झोपून. मग त्यासाठी आपण सरळ झोपायचं. ओके. हे बघा, हे अशा कंडिशनमध्ये सरळ झोपलो, एकदम सायलंटमध्ये मी करतो एक्सरसाइज. ओके. तर आता झोपलो समजा, तर हा गुडघा घ्यायचा, तो छातीला लावायचा. 1 2 3 4 5 6. दुसरा गुडघा घ्यायचा, छातीला लावायचा. 1 2 3 4 5 6. तुम्ही 2-2 वेळा करू शकता तुमच्या सवलतीनुसार. आणि मध्ये ब्रेक घ्यायचं. आता दोन्ही गुडघे घ्यायचे आणि छातीला लावायचे. माझी मान हल्लेली नाहीये, काहीच हल्लेलं नाही. आपण प्रथम करतोय, म्हणजे पहिल्यांदा करतोय, सावकाश करतोय. 1 2 3 4 5 6. रिलॅक्स करायचं. ओके. हात लांब करायचे. ओके. पाय वरती उचलायचा 90 डिग्री, बाकी काही शरीर हलतंय नाही. हा उजवा पाय उचलून डाव्या साईडला ठेवायचा, मान उजव्या साईडला. 1 2 3
4 5 6. जागेवर आणायचं. दुसरा पाय उचलायचा डावा, तो उजव्या साईडला न्यायचा. मान डाव्या साईडला. 1 2 3 4 5 6. सावकाश जागेवर यायचं. हे तुम्ही 2-2 वेळा करू शकता थांबून थांबून. ओके, हे एक्सरसाइज करून बघा. हे झालं. आता हात लांबच असतील, दोन्ही पायावरती उचलायचे. 1 एका साईडला ठेवायचे, मग दुसऱ्या बाजूला बघायचं. 1 2 3 4 5 6. जागेवर आणायचे. जसं तसंच करायचं सगळं सावकाश. दुसऱ्या बाजूला उचलायचे, वरती उचलायचे 90 डिग्री, काही हललेलं नाही. दुसऱ्या बाजूला ठेवायचे. 1 2 3 4 5 6. सावकाश जागेवर यायचं, ठेवून द्यायचं. ओके, आता हात खाली घ्यायचे, पाय जवळ घ्यायचे. घेतले. ओके, हां. आता जवळ घेतले, परत हात लांब करायचे. पायात थोडंसं खांद्याने एवढं अंतर घ्यायचं. दोन्ही पाय एका बाजूला वळवायचे, मान दुसऱ्या बाजूला. 1 2 3 4 5 6. जागेवर यायचं, थांबायचं. दुसऱ्या साईडला सेम. 1 2 3 4 5 6. ओके, सावकाश. हात जमिनीकडे खाली केले. आता आपल्याला ब्रिज आसन करायचं. ओके, हात टाचेला असं टच करायचे, खांद्या एवढं अंतर टाचांमध्ये दोन्ही, आणि कंबरवरती उचलायचं पूर्ण सरळ. 1 2 3 4 5 6. प्रत्येक गोष्टीला तुम्ही 2-2 वेळा करू शकता सुरुवातीला, कारण वेळ लागतो, बरंच असतं. ओके, पाय सरळ करायचे. ओके, हां. आता ॲडव्हान्स नाही, मी शिकून ठेवतोय. तुम्हाला जेवढं जमेल तेवढंच तुम्ही करायचं. कोणाला वाटलं एक पाय वरती उचलून ठेवू शकता, कोणाला वाटलं म्हणजे एक एक पाय करू शकता, पण मी तुम्हाला डायरेक्ट शिकवतोय ते 2 पायाने करतो. असे पायावरती होतं. 1 2 3 4 5 6. सावकाश. ओके, रिलॅक्स करायचं. आता हे झालं 6 आपण 2-2 वेळा समजा केलं, त्याला डबल टाइम लागेल. आता मी फास्ट शिकवतोय, तुम्ही सावकाश करा, तुम्हाला वेळ लागेल. मग हात असे आणि सायकलिंग करायची. 1 2 3 4 5 6. रिलॅक्स करायचं. सायकलिंग सुद्धा 2दा करा, काहीच विषय नाही. ओके, सध्या आपण ह्या कंडिशनमध्ये करतोय, याच्या ॲडव्हान्समध्ये तुम्हाला नंतर देईल. हे तुम्ही करायला चालू करा. एवढं जरी केलं ना, पुढचा व्हिडिओ नंतर बनवेल. ओके, आता आपण पोटावरती जाऊ. आता आपण आलोय पोटावरती. हे बघा, पोटावरती आलो. सावकाश खाली हात ठेवले. आपल्या चीन आहे म्हणजे दाढीच्या खाली हात आपण ठेवले, दोन्ही हात असे एकावर एक, आणि त्याच्यावरती आपले चीन ठेवलं आणि सायकलिंग करायची. 1 2 3 4 5 6. रिलॅक्स. परत एकदा बोथ पायांनी. मग आता तुम्ही 2 वेळा करू शकता, मी तुम्हाला शिकवतोय. मग नंतर सायकलिंग करायचं, दोन्ही पायांनी करायचं. 1 2 3 4 5 6. ओके, सावकाश. आता आपण भुजंगासन करणार आहे. दोन्ही हात असे ठेवायचे आणि वरती उठायचं, छातीच्या जवळ दोन्ही हात, आणि मान वरती उचलायची. बाकी काही उचलणार नाही. ऑटोमॅटिक कमरेपासूनचा वरचा भाग असा सापासारखा वरती असेल. 1 2 3 4 5 6. सावकाश डाऊन खाली व्हायचं. हे तुम्ही 2 वेळा करू शकता. त्यानंतर हात लांब करायचे. ओके, डावा पाय वरती उचलायचा आणि तो उजव्या साईडला ठेवायचा. 1 2 3 4 5 6. जागेवर राहायचं. उजवा पाय वरती उचलायचा, डाव्या साईडला ठेवायचा. 1 2 3 4 5 6. जागेवर राहायचं. ओके, हात समोर ठेवायचे. आता एक पाय आणि एक हात अपोजिट. उजवा हात घेतला तर डावा पाय घ्यायचा, डावा हात घेतला तर उजवा पाय घ्यायचा.
ओके चला 1 2 3 4 5 6 डाऊन. दुसऱ्या बाजूने 1 2 3 4 5 6 डाऊन. हे किती झालं? मी एक वेळा केलं, तुम्ही 2 वेळा करू शकता. त्यानंतर आता दोन्ही हात दोन्ही पायावरती उचलायचे, पण याला वेळ लागेल, जेवढं शक्य तेवढं करा. 1 2 3 4 5 6 डाऊन. रिलॅक्स करायचं, एकदम रिलॅक्स करायचं. आसनं घेतच नाहीये मी, आसनं घेतच नाही, एका दोन्हीच आसन घेईल. आता हे बघा सगळ्यात सोपं आहे. हात पाठीमाग करायचे, दोन्ही पाय पकडायचे. हे भरपूर जणांना शक्य आहे. ज्याला शक्य असेल त्यांनी करा, ज्याला नसेल त्यांनी स्किप करून टाकायचं, म्हणजे सोडून द्यायचं. हळूहळू जमेल. वरती उठायचं. 1 2 3 4 5 6 सावकाश सोडून द्यायचं. ओके. आता छातीजवळ परत हात ठेवायचे आणि भुजंगासन करायचं. 1 2 3 4 5 6 जागेवर जायचं. आता आपल्याला बालासनात यायचंय. बाल आसन. वरती उठायचं, पाय पुढे घ्यायचे आणि असं खाली जायचं. 3 3 4 5 6. आता ह्या कंडिशन मध्ये राहायचं. हे बघा इथं आणि सेंटरला. हो का, हे बघा एक हात. आता हे बघा, ज्यांना प्रॅक्टिस करायची त्यांना हाताची ताकद वाढवायची. हे बघा सर्व नवीन आहे, सर्व काही एका याच्यात दमात जमणार नाही. आता मी तुम्हाला हे शिकवू शकतो प्लॅंक वगैरे, पण ते प्रत्येकाला जमेल तर त्यांनी हे प्लॅंक करा. हे बघा 1 2 3 4 5 6. नाही जमलं दोन्ही हात ठेवा, असे थांबून राहा. एक असं. त्याच्यानंतर एक पाय वरती उचलायचं फक्त. 1 2 3 4 5 6. दुसरा पाय 1 2 3 4 5 6. त्यानंतर हात उचलायचा. 1 2 3 4 5 6. दुसरा हात 1 2 3 4 5 6. ओके. त्यानंतर समजा एक हात आणि एक पाय अल्टरनेट करायचं, अपोजिट. 1 2 3 4 5 6. दुसऱ्या बाजूने सेम. 1 2 3 4 5 6. ओके. सुरुवात इथंच आहे. सध्या एकदम बेसिक लेवलवर चालू आहे आपण, आणि हेच कोणालाही जमू शकतं, पण याची प्रॅक्टिस करायला लागेल तुम्हाला 1-2 महिने. ओके. त्यानंतर वज्रासनात बसायचं. ज्यांना शक्य आहे त्यांनी उष्ट्रासन पण करायचं. उष्ट्रासन पोटासाठी फार गरजेचं आहे. ओके. ज्यांना पोटाचे फार त्रास आहे त्यांनी हे बघा, ज्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होतो त्या गोष्टी तुम्ही करायच्या नाही. हे बघा असं उभं राहायचं. आता कोण कसं करतं एवढं ॲडव्हान्सवर जायचं नाही. मी सरळ सोप्या पद्धतीने शिकवतोय. फक्त प्रॅक्टिस करत राहा, हळूहळू करा, पाहून करा. चुका होतील, परंतु त्रास करू नका घेऊ. चूक झाली तरी चालेल, पण त्रास नाही झाला पाहिजे तुम्हाला त्या चुकीचा, एवढी काळजी घ्या. या अशा हात, एक हात ठेवला, दुसरा हात ठेवला आणि सरळ पाठीमाग बघायचं. पूर्ण टाईट करून द्यायचं शरीर, गोल असं बाणासारखं. 1 2 3 4 5 6. सावकाश पुढे यायचं, खाली यायचं आणि बालासनात जायचं. सावकाश एकदम. 1 2 3 4 5 6. रिलॅक्स. हे झालं. आता मांडी घालून बसायचं, म्हणजे समोर बसायचं. आता आपण बैठक आसनं करणार आहे. हे बघा, उभे केले, झोपून केले, पालतं झोपून केले, आणि आता बसून करतो आपण. ओके. आता बसून करायचं का ज्यांचे गुडघे दुखतात, म्हणजे सगळ्या गोष्टी ज्यांना जे जमेल ना त्याने ते करावं. आता पेशंटच्या रिक्वायरमेंटनुसार त्यांना काही गोष्टींची गरज असते. कोणी म्हातारा असो, कोणी यंग असो, कोणी असो. ही एक्सरसाइज जर हप्त्यातून 3 वेळा केली, तुम्ही जोर डीज बैठका जरी मारल्या, म्हणजे एखादा यंग आहे त्याने हप्त्यातून 3 दिवस जोर डीज बैठका मारल्या आणि 3 दिवस ही एक्सरसाइज केली, याच्याने शरीर मोकळं, ताकदवर, जॉईंट मजबूत राहणार, मसल चांगले राहणार, आणि स्ट्रेंथसाठी तुम्ही त्या एक्सरसाइज करू शकता. ह्याच्यात पण स्ट्रेंथ आहे,
तुम्ही होल्ड करा ना याला. जिथं मी 6 सेकंद करतो तुम्ही 10 सेकंद करा, सर्व काही होणार. ओके, तर हे बघा, हे गोल 1 2 3 4 5 6, अपोजिट 1 2 3 4 5 6. आता ज्याला शक्य त्यानेच करायचं, पण कमरेत वाकायचं नाही. कंबर टाईट, चेस्ट अप, आणि हे बघा सरळ करू शकता. तुम्हाला जसं शक्य तसं करा. हे एवढं ऍक्शन करून करायची काही गरज नाही. सुरुवातीला फक्त करणं गरजेचं आहे, चुका करायच्या नाही, दुखून घ्यायचं नाही. ओके, तर दोन्ही टाईपनी करून सांगतो. श्वास आत, पुढे वाकायचा, पाय पकडले तर खालचे आपले जे हॅमस्ट्रिंग आहे ना, ही पूर्ण जी लाईन आहे ना खालची, ती दुखली पाहिजे ना की कंबर. एवढी काळजी घ्यायची. कंबर दुखले तर चुकतंय आपलं. 1 2 3 4 5 6, किंवा कोणी इथपर्यंत जमतंय एवढंच करा, पण चेस्ट अप टाईट पाहिजे. 1 असं, एवढं 2 3 असं. नाही जमत ते जमेल, महिना 1.5 महिन्याने जमेल, पण वेळ लागेल. ओके, समजून सांगतोय. दुखलं खाली पाहिजे, खालच्या नसा दुखला पाहिजे, कंबर नाही. ओके, हां, काही नाही डायरेक्ट पण केलं तरी चालेल. ओके, चला आता दुसरं, एक पाय फोल्ड करायचा आणि मग पुढे जायचं. गुडघ्याला डोकं लावायचा प्रयत्न करायचा. 1 2 3 4 5 6. याच्याने ह्या खालच्या नसा आहे ना एकदम भारी. तुम्हाला वेळ लागेल पण तुम्ही एकदम टकाटक होणार. ओके, दुसरी बाजू. 1 2 3 4 5 6. व्हेरी गुड. ओके, हे 2-2 वेळा करायचं तुम्हाला. किती वेळा करायचं आहे? 2-2 वेळा. सावकाश करायचं, ज्याला जमतं तेवढंच करायचं. दम जास्त करायचा प्रयत्न करायचा नाही, जेव्हापेक्षा जास्त काहीच नाही. ओके, तर हे झालं. त्यानंतर हेच करतो ना, तर हात पाठीमागे ठेवायचा, हात इथं ठेवायचा, याला खाली लावायचं. 1 2 3 4 5 6. दुसरी बाजू. 1 2 3 4 5 6. एक हात पाठीमागे आहे, याचा सपोर्ट घेतला, याला दाबलं. 1 2 3 4 5 6. ओके, हे झालं. आता पायात अंतर घ्यायचं, जितकं जमेल तितकं अंतर घ्यायचं. टो वरती आकाशाकडे असतील, बोट आकाशाकडं स्ट्रेट बसलेलं, चेस्ट अप केलेलं आहे. पाठीमागं माझा कणा एकदम सरळ आहे, एकदम ताट आहे. दोन्ही सम पोझिशनमध्ये मी टेकवलेले आहे. ओके, आणि सम पोझिशनमध्ये मग पाय. आता या फार योगाच्या गोष्टी, ह्या ॲडव्हान्स लेवल तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तेव्हा तुम्हाला त्याचं येत चालेल हळूहळू. पण सुरुवातीला प्रॅक्टिस करा. कंबर शक्यतो असं राहू नका. भरपूर जण असं टाईट राहा. ओके, आपल्याला असं वाकायचं आहे. ह्या गाड्या अशा झाल्या पाहिजे ना की अशा झाल्या पाहिजे. तुम्हाला दिसतंय असं वाकायचं नाही, आपल्याला हे असं वाकायचं. म्हणजे कमरत इथून वाकायचं तर असं वाकलं पाहिजे आपण. हे दोन्ही टाईट असलं पाहिजे ना की असं. ओके, चलो. तर आता सावकाश पुढे जायचं. हे बघा, डोकं जमिनीला लावायचं. 1 2 3 4 5 6. ओके, हे तुम्ही 2 वेळा करायचंय, सावकाश करायचंय. पुढे जाताना श्वास बाहेर टाकायचा आहे. ओके, आता ह्या साईडला जायचं आपल्याला. ओके, हे बघा, गुडघ्याला डोकं लावायचं. 1 2 3 4 5 6. दुसऱ्या साईडला जायचं, सेम. 1 2 3 4 5 6. आपल्याला कळ कुठंच लागणार नाही वरती. कळ फक्त आपल्याला ह्या नसांना लागेल, खालच्या पूर्ण पायाच्या. गुडघ्या खाली लागेल, पोटरीला लागेल, थाईजला लागेल, हॅमस्ट्रिंगला लागेल. तिथंच कळ लागली पाहिजे. समजायचं का तिथे स्ट्रेच होत आहे. ओके, त्यानंतर आता हा हात या मांडीवर ठेवायचा, हा हात कानाच्या लेवलला न्यायचा आणि असं वरती बघायचं आणि या बाजूला पकडायचं. 1 2 3 4 5 6. जेवढं शक्य आहे, काहींचं एवढंच होईल, ठीक आहे ना, इट्स ओके, एवढंच करा. काहींचं पूर्ण होईल असं. 1 2 3 4 5 6. जागेवर यायचं. ओके, आता हे झालं की रिलॅक्स करायचं. ह्या लेवलला यायचं, हे बटरफ्लाय करायचं. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. जसा जसा तुमचा स्ट्रेंथ स्टॅमिना वाढेल तसं तसं तुम्ही याचं
टायमिंग वाढवू शकता, 2चे 3 करू शकता, 3चं 4 करू शकता. हे एक्सरसाइज पूर्ण बॉडीला अलाइन करेल. काय करेल? अलाइन करेल. सगळं व्यवस्थित होईल. याच्यात अजून एक्स्ट्रा आहे, म्हणजे ह्याच एक्सरसाइजमध्ये एक्स्ट्रा मी ऍड करेल ते पुढच्या भागात. ओके, आपण 5-6 प्रकारचे भाग करू ऍडव्हान्स लेवल. याची तुम्ही महिना 2 महिने प्रॅक्टिस करा, त्याची 2 महिना प्रॅक्टिस करा, त्याची 2 महिना, हळूहळू तुमच्यात बदल घडतील. निरंतरता. ओके, तर आपण प्राणायामाला चालू करू. आता आपण नॉर्मल आहे, थोडा आवाज वाढतो प्राणायामामध्ये, तर माईक थोडा लांब ठेवतो, पण तुम्हाला ऐकू पण आलं पाहिजे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. तर असं आहे, म्हणजे साईडला केला माईक, आवाज येतो नाही येतो माहीत नाही, परंतु साईडला केला, ठीक आहे. आता भस्त्रिका करायचं आपल्याला. सर्वात पहिले आपण दीर्घ श्वास घेऊ, दीर्घ श्वास सोडू. ओके, स्लोवर घ्यायचा. तुम्ही सर्वांनी तसंच करायचं, थोडंच करायचं, 2 मिनिटच करायचं, जेवढं शक्य होईल तेवढंच करायचं, बळजबरी नाही. ज्याचा स्टॅमिना हळूहळू त्याने तो वाढवावा. हे बघा, आपण प्रॅक्टिस करतोय, मी काही शिकवत नाहीये, प्रॅक्टिस करतोय, नवीन लोकांना शिकवतोय, म्हणून सगळं काही एकदम परफेक्टच असेल अशी गोष्ट नाही. म्हणून सांगतो की भस्त्रिका करताना रिदम असणं फार गरजेचं आहे. जितकं वरती गेलं तितकं खाली, कुठं थांबायचं नाही. मशीन कसं काम करतं? श्वास घेतला, श्वास सोडला, श्वास घेतला, श्वास सोडला, श्वास घेतला, श्वास सोडला, श्वास घेतला, श्वास सोडला. याला म्हणता भस्त्रिका. पूर्ण श्वास घ्यायचा, पूर्ण श्वास सोडायचा, पूर्ण श्वास घ्यायचा, पूर्ण श्वास सोडायचा, याला म्हणता भस्त्रिका. मग याच्यात तुम्ही टप्पे घेऊ शकता, स्लो, मीडियम आणि फास्ट. आता मीडियम कसं आहे तर दाखवतो. आता स्लो केला आपण, हे झालं मीडियम. हे तुम्ही जितकं तुम्हाला सहन होईल तितकं करू शकता. आता थोडं थांबून तुम्हाला फास्ट पण करून दाखवतो. फास्ट कसं आहे हे बघा. आता फास्ट आहे, हे झालं फास्ट. मग तुम्ही हळूहळू प्रॅक्टिस करून या लेवलला हळूहळू येऊ शकता. मी तुम्हाला श्वासाचा आवाज काढून दाखवतोय का तुम्हाला समजावं म्हणून मी जेवढा आवाज काढून दाखवतोय. नाही तर तुम्ही असं पण करू शकता, असं पण करू शकता कमी आवाजात. फक्त तुम्हाला कळावं म्हणून मी हे करून दाखवलं. ओके, आता हे झालं भस्त्रिका. याला तुम्ही तुमच्या हिशोबाने 2 मिनिटापर्यंत करू शकता, 1 मिनिटापर्यंत करू शकता, अर्धा मिनिटापर्यंत करू शकता, 10 श्वास, 15 श्वास तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता, 20 श्वास करू शकता. स्लो, मीडियम, फास्ट, हे तुम्हाला जसं शक्य होईल. याला प्राणायाम म्हणतात. याच्याने शरीरावरती जोर पडतो, नसांवरती जोर पडतो, घाम येतो, डोकं असं सुन्न होतं, कधी कधी होऊ शकतं. ते काय नॉर्मल गोष्ट आहे, पण तुम्ही शांत झाले का परत होईल. ज्यांना डोक्याचे विकार आहे, त्रास आहे, त्यांना पण हळूहळू प्रॅक्टिस करावं. त्यांना बरं वाटेल हळूहळू. कॅपिलरी आपल्या ज्या नसांमध्ये स्ट्रेंथ येते, ऑक्सिजन लेवल वाढतो. ओके, तर आता बाह्य प्राणायामाचे 3 प्रकार आपण करू. तर ते स्लोली तुम्ही 5 वेळा करा, 10 वेळा करा, हे तुमच्या हातात. ओके, हां, एकदम शांतपणे करा. याला वेळ द्या, शांततेत करा, हळूवार करा, घाई करू नका. मी जरी तुम्हाला शिकवतोय तरी पण मी खूप शांततेत हळूहळूपणे मला जेवढं शक्य होईल तेवढंच करतोय. शिकवताना नाही का असं ना फास्ट पण करतोय, तर पण जास्त करत नाही. 2-3-4 श्वास घेतले मी, 4-5 त्याच्यावरती घेतले नाही. ओके, तर भस्त्रिका म्हणजे बाह्य प्राणायामाचे 3 प्रकार करू आपण. तुम्हाला जेवढे जमेल तेवढे तुम्ही करायचे. असे हात ठेवायचे, वरती जाताना श्वास आत घ्यायचा, खाली येताना पटकन सोडायचा. ओके, वरती जाताना आत थांबायचं, सोडताना जोरात सोडायचं. समजून घ्यायचं आपण काय क्रिया करतोय, पण वेळ लागेल, रोज करा, होईल. रिलॅक्स. ओके, मी 5च वेळा करून दाखवतोय. तुम्ही त्याला सुरुवातीला तुम्ही पण एवढंच करा, मध्ये वेळ घ्या. ओके, आता दूसरा प्रकार है, 1 मिनट, सॉरी. तो अभी हम दूसरा करेंगे. ये देखो, यहाँ हाथ रखना,
और ऐसे सांस, देखो यहाँ से सांस छोड़ देना, यहाँ से भरते हुए जाना, यहाँ से छोड़ना, यहाँ तक लेके जाना, रुकना, सांस भरी हुई है अंदर, छोड़ना, छोड़ना, देखो भरते हुए जाना, भरी, रुके, छोड़ा। ओके, तो ऐसा है। और ये भी 4-5 बार करो, 10 बार करो, रुकना है इसमें भी 20 बार करो, आपके ऊपर है, आपके कार्य क्षमता के ऊपर है। सांसों से रिलेटेड प्रॉब्लम है ये, सांसों से रिलेटेड ये क्रिया है। ओके, तो चलो अभी और तीसरा करते हैं। तो हाथ वैसे रहेंगे, आगे आते हुए सांस छोड़ेंगे, पीछे जाते हुए सांस लेंगे, पीछे हो जाते हुए सांस आराम से भरेंगे, आगे आते हुए जोर से छोड़ेंगे, देखो सांस भरो, रुको, छोड़ो, सांस भरो, रुको, छोड़ो। ओके, रिलैक्स। अब ये हो गए। अभी हम रुकने के बाद हम कपालभाति करेंगे। जिनको आता है वही करे, जिनको नहीं आता थोड़ा थोड़ा करे, 1 मिनट 2 मिनट करे। खाली ऐसे बैठो, घुटने पे हाथ रखो, रिलैक्स करो, पोस्चर सीधा, बस पेट को अंदर लेके जाना है, सांस को बाहर छोड़ना है, इतनी क्रिया करनी है। अपने आप सांस आएगी, सांस छोड़ते रहना है, बस सांस को छोड़ते रहो ऐसे। रिलैक्स, ज्यादा नहीं करना है। किसी को ज्यादा करना है तो वो अपनी मर्जी से करे, ज्यादा नहीं करना है। हमको इतनी सारी एक्सरसाइज की है हमने, तो थोड़ा थोड़ा ही करो, थोड़ा थोड़ा ही करो। इसका अभ्यास करो 10 साल 2 साल, धीरे धीरे इसमें महारत हासिल करो, फिर जाके आप अपने शरीर पे कंट्रोल पाओगे, अपने आप को महसूस कर पाओगे। तो कौन सी चीज ज्यादा करनी है, कम करनी आहे, किससे क्या होता है, या गोष्टी तुम्हाला समजतील। म्हणजे प्रत्येकाने 2-3 वर्ष याची सवय करा, तेव्हा तुम्हाला त्या शरीराचं ज्ञान भेटेल आणि तुम्ही काय करताय, कसं करताय, काय तुम्हाला जाणवतंय, हे तुम्हाला त्याची अनुभूती 2-3 वर्षानंतर येईल, जेव्हा तुम्ही याची प्रॅक्टिस जास्त दिवस करशाल तेव्हा। शरीराचं तुम्हाला तंत्र काय काम करतं ते तुम्हाला जाणवेल, समजेल। चुकीचं करतोय की बरोबर करतोय, शरीरात एनर्जी वाढते नाही वाढते, तर हे तो हे कपालभाती झालं। याच्यानंतर अनुलोम विलोम करायचं। ओके, तर हे बघा, उजव्या हाताचा वापर करायचा, ह्या नाकपुडीला, उजव्या नाकपुडीला अंगठीने दाबायचं आणि डाव्या नाकपुडीला ही आपली तर्जनी उंगली तिने दाबायचं, असं राहायचं। हे बघा, ऐसा है। देखो, जितना हो सकता है उतना करो, 1 मिनट करो, 2 मिनट करो, 10 सांस लो, 20 सांस लो, इस नाक से लेना, इस नाक से छोड़ना, इस नाक से लेना, इस नाक से छोड़ना, ये होगा एक रिदम। वैसे आप अब करते रहो, जितना आपसे होता है उतना। उसके बाद हम करेंगे भ्रामरी, अनुलोम विलोम के बाद करेंगे 3 बार भ्रामरी, 3 बार ओमकार। ओके, तो देखो 2 उंगलियां, ये जो उंगली है लास्ट वाली, इसको अपने जो ज्वाइंट है वहां रखेंगे मुंह का, दूसरे वाली उंगली को रखेंगे नाक के ज्वाइंट पे, तीसरी वाली ये मध्य उंगली है उसको रखेंगे आंखों के ऊपर, और जो ऊपरी उंगली है फर्स्ट फिंगर उसको तिला ठेवणार आपण माथ्यावरती, आपल्या डोक्याच्या कपाळाच्या वरती या भुवयांच्या वरती। तर अशा कंडिशन मध्ये आपण ठेवणार। ओके, आणि जे अंगठे आहे, अंगठे ते आपण कानात टाकणार। ओके, हे बघा, हे असे कानात टाकले आणि 3 वेळा तोंड मिटकून असा आवाज करायचा, श्वास भरायचे। बघा, श्वास घ्या, ह्या पद्धतीने तुम्ही 3 वेळा करू शकता, 5 वेळा करू शकता, जास्त पण करू शकता। ओके, आता आपल्याला ओमकार करायचे 3। ओके, ओ
ओम. हात रबिंग करायचे आणि आपल्या अंगावरती फिरवायचे. हे बघा, हा झाला बेसिक प्रायमरी बेसिसवरती तुम्हाला करण्याचा व्यायाम. महिना 2 महिने हा व्यायाम करा. याच्यामध्ये अनेक व्यायाम आपण ऍड करू शकतो, काही व्यायाम ठेवू शकतो, पण सुरुवातीला अशा पद्धतीने तुम्ही व्यायाम चालू करा. तुम्हाला निश्चित स्वरूपाने 2-3 महिन्यामध्ये तुमच्या शरीरात आमूलाग्र बदल जाणवतील. आहाराच्या बाबतीत जर तुम्हाला काही हवं असेल, पहिले तुम्ही व्यायाम चालू करा. आहाराचं पण समजून सांगेल. हा मी युट्यूबवर टाकेल व्हिडिओ, तुम्ही युट्यूबवरून तुम्ही बघू शकता. तुम्ही दुसऱ्यांना पण सांगू शकता. या पद्धतीने सावकाश पद्धतीने तुमच्या शक्यतेनुसार तुम्ही व्यायाम करा. कुठल्याही प्रकारचा त्रास करून घ्यायचा नाही. कुठल्याही प्रकारचे तुम्हाला त्रास होईल असं वागायचं नाही. म्हणून सांगतोय की व्यवस्थितपणे हे करा. ओके, तर चला मग आता मी व्हिडिओ बंद करतोय. हे यूट्यूबवरती तुम्ही बघा. तुम्हाला अजून काय हवं असेल व्यायामाच्या याच्यापेक्षा पुढच्या स्टेज हवे असतील तर मी त्याचा व्हिडिओ बनवेल. वेळात वेळ काढून मी बनवलेला आहे. पेशंट म्हणजे ज्यांची रिक्वायरमेंट होती त्यांच्यासाठी बनवलेला आहे आणि टाकतोय. तुम्ही हे करा, तुम्हाला निश्चित स्वरूपाने याचा फायदा होईल. धन्यवाद. परत सांगतोय, व्यवस्थित समजून सांगतोय की जेवढं शक्य असेल जितकं तुम्हाला सहज शक्य होईल तितकाच व्यायाम करा. जमत नसेल तर सोडून द्या. जे जमेल तेच करा. ओके, स्वतःची काळजी घ्या.